सिंदफणा नदीला पूर आल्यानं हिंगणी हवेली गावाच्या परिसरामध्ये पुरामध्ये एकूण 9 लोक अडकून पडले होते। यामध्ये 3 चिमुकल्यांचा आणि 3 महिलांचाही समावेश होता आणि या संपूर्ण एनडीआरएफच्या टीमने जे आहे ते त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। स्थानिक आमदार विजयसिंह पंडित हे सुद्धा गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी होते। सकाळपासूनच या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित आहेत। काय सांगाल, या संपूर्ण टीमने कशा पद्धतीने काम केलं आणि आता 9 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये तुम्हाला यश मिळालं? आत्ता या सर्व एनडीआरएफच्या टीमनं या ठिकाणी आमचे हे धर्मेंद्रजी हे नेतृत्व या एनडीआरएफ टीमचं करतायत। हे आत्ता 9 लोकांना काढलंय। सकाळी माझ्या माहितीनं माजलगावमध्ये सुद्धा ह्यांनी अनेक काही प्रेग्नेंट महिला आहेत, काही वृद्ध महिला आहेत, त्या ठिकाणी त्यांनी रेस्क्यूचं काम केलं। काल रात्री तर आम्ही 12:30 वाजेपर्यंत स्वतः 12:30 पाऊण वाजेपर्यंत ही सगळी टीम यांनी नांदूर हवेली आणि तुमच्या खामगावच्या मध्ये जी दिंडे वस्ती आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी स्वतः तिथं होतो। हे खऱ्या अर्थानं हे जे लोक आहेत हे देवदूत मानता येईल ह्यांना, कारण तिकडं जाणं अशक्य होतं। नुसतं पाणीच नाही तर पूर्ण गाळ, आपलं पूर्ण ब्लॅक सॉइल आहे, काळीचं रान आहे, त्याच्यामध्ये एक पाय मध्ये एक पाय इकडं, अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये ह्यांनी इतक्या जिकरीनं एक धावून आले हे सगळे लोक। त्या ठिकाणी जवळपास 16-17 लोकांना तिथं रेस्क्यू केलेला आहे। खऱ्या अर्थानं ह्यांनीच हे सगळे जे काही नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामधनं लोकांना आधारण दिलासा देण्याचं काम केलं। मी आपल्या या भागातील लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ह्यांचं अभिनंदनही करेन आणि विशेष करून आभार मानल, कारण आत्ता आपण पाहिलं की 4 महिन्याचं तान्हं बाळ त्याला ते हे करून घेऊन आलेत, ही साधी गोष्ट नाही आहे। ही खऱ्या अर्थानं देवदूत मी जे म्हणलं तशाच पद्धतीने धावून आलेत। मी धर्मेंद्रजी आणि त्यांची सगळी टीम हे पूर्ण इक्विपमेंट साधन सामुग्री सहित आहेत की कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायचं तर ते सामोरं जाऊ शकतात। ही आपल्यासाठी खूप मोठी देण आहे असं मला वाटतं। रात्रीपासून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात, काल सकाळपासूनच एकूण आतापर्यंत किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलंय आणि आता कुठे लोक दुसरीकडे अडकून पडलेले आहेत का? काय नाही, आता इथं 9 लोकांना केलंय। काल रात्री आपण 15-16 लोकांना त्या ठिकाणी केले आणि आता कुर्ल्याला जे काय आहे, सकाळी माझं राज्याचे उपमुख्यमंत्री आपले पालकमंत्री दादांशी सकाळीच माझं बोलणं झालं होतं। त्याप्रमाणे त्यांनी आर्मी मिलिटरी सुद्धा या ठिकाणी पाठवली आहे। कुर्ल्याला जवळपास 50 लोक, एक भिल वस्ती आहे, ते भिल समाज बांधव माझे तिथं अडकलेत, तर ती मिलिटरीची आर्मीची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। नक्कीच आपल्यासोबत आमदार विजयसिंह पंडित होते आणि त्यांनी आता एनडीआरएफचे आभार मानलेले आहेत। ही संपूर्ण जी टीम आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण टीमनं आतापर्यंत 2 ठिकाणच्या लोकांना आणि माजलगावमध्ये सुद्धा अशा 3 ते 4 ठिकाणी त्यांनी रेस्क्यू केलेला आहे आणि अनेक लोकांना जे आहे ते सुखरूप त्यांनी बाहेर काढलेले आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।